नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी महानगरपालिकेच्या प्रजासत्ताक निमित्तानं या राष्ट्रसभा उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आणि माजी खासदार आदरणीय सुरेश जाधव साहेब, आमचे लोकप्रिय आणि कार्यक्षम जिल्हा प्रमुख या विभागाचे भावी आमदार आनंदजी भरोसे, भास्करजी गणगोटे, आमचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आनंदजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले निलेशभाई देशमुख, विकासभाई सूर्यवंशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित असलेले परभणीकर बंधू आणि मला मनापासून शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून आनंद आहे की परभणीमध्ये आजची सभा ही शिवसेनेच्या दृष्टीनं ऐतिहासिक सभा आहे आणि परभणीला शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करून देणारी सभा आहे आणि म्हणून या सभेला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिला आहे. आपल्या विरोधकांनी डोळे पाठवले केले त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि आमच्या सर्व कार्यकर्ते जातात तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्या महिला भगिनी आणि महिला भगिनीची संख्या असण्याचं कारण काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये वर्षातून एकदा भावभीत केली जाते, परंतु तुमचा सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षातून 12 महिने भाऊबीजेचा सण साजरा करायला ठरवलंय. म्हणूनच महिन्याला तुम्हाला 1500 रुपये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज पर्यंत साहेब सभेला गेले होते. मला सरकारने सांगितले कागदावरती तुझं महिला भगिनीला शब्द दे की जोपर्यंत तुमच्या तलावावर जर आम्ही सुरू आहे तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही असं तुम्हाला एकनाथ शिंदे आणि म्हणून महिला भगिनीची जबाबदारी आहे की 15 तारखेला धनुष्यबाणाला मतदान झालं पाहिजे. 15 तारखेला तुमच्यावर प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना मतदान झालं पाहिजे, तुमच्या भावाला मतदान झालं पाहिजे. या 38 उमेदवारांना मतदान करणं म्हणजे तुमच्या भावाला मतदान करणं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केल्यासारखं आहे. आणि म्हणून महिला भगिनी घरातल्या सगळ्या मतदान करणाऱ्या लोकांना बाहेर टाकलं पाहिजे, नातेवाईकांना बाहेर टाकलं पाहिजे आणि परभणीचा धनुष्यबाणाचा विजय हा सुखकर केला पाहिजे ही विनंती करण्यासाठी खास करून मुंबईवर या परभणीमध्ये आले. परभणीबद्दलचं एक वाक्य मला माहिती आहे, पुढचं जगात परभणी, भारतात परभणी. परभणी आहे तिथं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आहे हे 15 तारखेला आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी आनंद भरोसे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की हजारोंच्या संख्येनं लोक इथे उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं लोक अजून सामील होत आहेत. याचा अर्थ शिवसेनेचा विजय हा राजकारणाची भूमी देत आहे. यासाठी तुमचा आशीर्वाद मिळावे यासाठी शिंदे साहेबांच्या मी स्वतः या ठिकाणी आलो आहे. कदाचित एक 5-10 मिनिटानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे. पण आपल्या सगळ्या जनतेला मतदारांना माहिती असलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्याचा प्रयत्न भारत सरकार कार्यकर्त्यांनी केला, आनंद भरोसेने केला, आनंद जाधवने केला आणि स्वतः साहेबांनी देखील केला. पण वाशी दिवशी मला माहित नाही, दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता आपल्याला सांगितलं आलं की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार नाही, मला त्याच्यावर टीका करायची नाही. आनंद भरोसे साहेब
तुमच्याकडे 35च रिपोर्ट होते. जर पक्षाने सगळ्याच्या सगळे रिपोर्ट तुमच्याकडे दिले असते तर सगळीकडे आपले उमेदवार उभे राहिले असते आणि नवीन ही लढाई जी आहे ही शिवसेनेच्या विरुद्ध धनशक्तीची आहे. ही लढाई जी आहे ही श्रमशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. आता धनशक्ती कोण आहे काय आहे आपल्याला माहिती नाही, परंतु श्रमशक्ती म्हणजे शिवसेना आहे. शिवशक्ती म्हणजे शिवसेना आहे. आज जिजाऊंची जयंती आहे. जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूया. सगळ्या महिलांनी संकल्प करूया. 15 तारखेला जे मतदान होईल ते फक्त आणि फक्त धनुष्यबाणावर होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहे. विकासाची कामं काय होणार आहे कशी होणार आहे हा संवाद स्वतः एकनाथ शिंदे साहेबांबरोबर साधणार आहे. परंतु त्यांच्या अगोदर त्यांच्या एक शिवसेनेत पण मी आपल्याला शब्द देतो. आपल्याकडे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्याची मागणी आहे. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावी मागणी आहे. आपल्याकडे अहिल्याबाई होळकरांचं स्मारक करावं ही मागणी आहे. मी आपल्याला शब्द देतो पुढच्या 1 वर्षाच्या आत शिवसेनेची सत्ता प्रभावी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी करण्यात लागतील. आजपर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्याला देतो. आणि आज इथं आल्यानंतर मला देखील इथल्या सगळ्या शिवसैनिकांचा ठेवा वाटतो. आनंद अभिषेक म्हणाले परभणी शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि भविष्यात देखील शिवसेनेचीच राहणार आहे याची गुरुत्व मिळाला. आज विकासावर खरी चर्चा केली पाहिजे, पण विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याच्या अगोदर मी इथल्या शिवसैनिकांना धन्यवाद एवढ्यासाठी देतो की सगळ्या पक्षाची सगळ्या नेते मंडळी होती, पण त्यांच्या सभाला जेवढी गर्दी झाली नाही त्याची 10 पट गर्दी शिवसेनेच्या सभेला झाली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सभेला झाली. त्याचा आपण परभणीवर प्रभाव पडणार आहे आणि तो शिवसेनेचा धनुष्यबाण करणार आहे. आपल्याला कुठेही जातीवाद करायचा नाही, कुठेही जातीवादामध्ये भेद करायचा नाही, कुठे धर्माधर्मामध्ये आपल्याला वाद करायचा नाही. परंतु ज्यावेळी शिवसेना म्हणून विकासाची संकल्पना आपण आखतो, विकासाला सामोरं करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तेव्हा या विकासाचं समर्थन परभणीच्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे, मतदारांनी केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आज मी इथं आलो मी आनंद दोन्ही आनंदाला विचारत होतो गर्दी किती आहे ते शेवटपर्यंत मला सांगत नव्हते गर्दी किती आहे. एवढं सांगत होते की उद्याच्या सभा मंडळामध्ये चल आणि गर्दी किती आहे बघ, पण तुमच्या मेहनतीला मी दाद देतो. आता हीच मेहनत पुढचे 72 तास आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये फक्त आणि फक्त फटाके वाजवायचे गुलाल बोलायचा आहे. त्याच्यासाठी हे 72 तास महत्वाचे आहे. 72 तासामध्ये काय काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि 72 तासामध्ये आम्ही 72 पर्यंत देखील बाजूला जाणार नाही याची दक्षता शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आज शिवसेना वंदनीय बाळासाहेबांना मानणारी शिवसेना आहे. वंदनीय बाळासाहेबांचा संदेश दिला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच्या पुढे जाऊन सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फक्त आणि फक्त 100% समाजकारण करतो आणि ती शिवसेना आज तुमच्यासमोर मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेली आहे. कालची सभा आपण बघितली असेल शिवाजी पार्कवरची, मला कळलं परभणीतनं पण लोक गेली. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि परभणीत जायची काहीच आवश्यकता नाही, धाराशिवला जायची काही आवश्यकता नाही, छत्रपती संभाजीनगरला जायची आवश्यकता नाही, तरी देखील शिवाजी पार्कमधल्या रिंगणात तुमच्या रिकाम्या होत्या. आजची सभा बघा शिवसेना भाजपची शिवाजी पार्कची. मी जबाबदारीने सांगतो 1 लाख मुंबईकर शिवसेनेला आणि बीजेपीला आशीर्वाद करण्यासाठी या शिवाजी पार्कवर होणार आहे. इथं आपली महायुती आहे, दुर्दैवाने इथं आपण युती करू शकलो नाही म्हणून आपण कोणावर टीका करत नाही, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून जेवढी काही विकास कामं करायची आहे विकास कामं करण्याचा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्याला मिळाला आहे. तुम्ही काय मागितलं? विकास विकास म्हणजे काय मागितलं? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना इंद्रजी शिवाजी संस्थापक होण्यासाठी ज्या माऊलीला बनवलं त्या जिजाऊंची जयंती आहे त्यांना अभिवादन करताना हेच सांगतो की तुम्ही मागितलं काय? तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा मागितला, तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मागितला, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं स्मारक मागितलं. मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं परभणीचा संस्कार आहे. एखादं रस्त्याचं काम मागं नाही, एखादं पाण्याचं काम मागं नाही, परंतु ज्या राष्ट्रीय संतांनी आपल्याला दिशा दिली, संस्कार दिले
दिला त्यांचं काम दीपस्तंभाप्रमाणे परभणीकरांच्या समोर असावं म्हणून तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा बघितला. मला अभिमान आहे आणि मी अभिमानानं सांगतो जे वचन आज मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं 1 वर्षामध्ये पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि जर मी करू शकलो नाही तर आनंद म्हणून सुद्धा सांगतो परत मी परभणीमध्ये येणार नाही. तुम्ही फक्त विश्वास करा, तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही आशीर्वाद करा आणि काही लोकांची भक्तदारी आपण सुरू करा. मला आता सुरेशजी राघव सर सांगत होते की धनुष्य मेळावा मानणारी जनता ही परभणी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, दुर्दैवानं जागा वाटपामध्ये काही पण होत असतं, पण बघायचा तुम्ही शब्द प्रयोग केला. हा संकल्प करण्याचा दिवस आहे. आज परभणीवासियांनी शपथ घेण्याचा दिवस आहे की वंदनीय बाळासाहेब हयात असताना ज्या पद्धतीने परभणीमध्ये शिवसेनेचं वातावरण होतं, शिवसेनेचा हा धनुष्यबाण चालत होता, त्या दिवसाची शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. त्या मार्गाने आशीर्वाद देणार हा संकल्प तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये? काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये? 187 ठिकाणी जबाबदारीला सांगतो 187 या 227 ठिकाणी युपीटी नगरपालिकेच्या निवडणुका अध्यक्षपदाचा लढले. किती नगराध्यक्ष निवडून आले? फक्त 8. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आणि आपले 72 नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि आपला पक्ष बोलण्यात. पूर्वी आम्ही खाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायचो, काही शिवसेनेचा क्रमांक आपण वर मोजायचो पहिल्या 2 मध्ये, आता तळापासून बोलावा लागतो. हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा शिवसेना ज्या शिवसेनेनं बॉम्ब स्फोटातल्या खटल्यातल्या लोकांना उमेदवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिली, अनेक लोकांच्या मागं जे घटकारस्थान देशाच्या विरोधात करणार होते त्यांच्या मागं युपी उभी राहिली. एवढंच नाही, खासदारकीच्या निवडणुकीला मुंबई बॉम्ब स्फोटातला एक आरोपी युपीच्या प्रचारासाठी करत होता. अशा युपीला आपण मतदान करणार आहोत का? हा देखील आपण प्रत्येकाला विचारला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, भविष्यामध्ये एक तर्फी धनुष्य असेल महाराष्ट्रामध्ये, भगवा असेल आणि या सगळ्या भगवाच्या शिलेला परभणीकर असतील, म्हणून परभणीमध्ये शिवसेनेचा गतवैभव आपल्याला आणायचा आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आम्ही अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मला याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. जरी युती कुठे नसली आणि मला ते एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी दसऱ्याला गेले, जरी भाजपाबरोबर मैत्री करून घडत असली की माननीय एकनाथ शिंदे साहेब देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक आणि त्यांचा मोठेपणा हे आमचे नेते म्हणून करतात. हा आमच्या दृष्टीने स्वाभिमान आहे. आम्ही पैशांचं देखील कौतुक करतात. आणि एवढंच नाही, आज अतिशय सक्षमपणाने जे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं देखील कौतुक करतात. आणि म्हणून मी सांगितलं आमच्या समोर जरी भारतीय जनता पार्टी उभी असली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. पण या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये परभणीकर शिवसेनेचा जोडीमध्ये जास्त माल टाकतील आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक परभणीच्या महानगरपालिकेमध्ये भागवतील हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणून जनतेला एवढाच विश्वास द्यायचा आणि विनंती करायची आहे की ज्यावेळी तुम्हाला काही देण्याची मिळेल, तुम्हाला विकासात्मक काही देण्याची मिळेल, 100% एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पाठीशी उभे राहतील. एकनाथ शिंदे साहेब देखील महिला भगिनींची संख्या हजारोंच्या संख्येला आहे. तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या महिला भगिनीला आणि सगळ्या परभणीकरांना माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत.
आपल्याला एवढं सांगतो, आता उदय सामंत म्हणाले लाडक्या बहिणीची संख्या मोठी आहे. आम्ही हे सांगतो, या उमेदवारांच्या मागे महिला, या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतदानाचा नंबर पहिला. Hallelujah.
ठेवण्याची आमच्या सर्वांचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे सर तरी सभेला उपस्थित राहू शकले नाही, तरी ते थेट तुमच्याशी महिला भगिनींशी लाडक्या भावांशी सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि त्यांनी तुम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या 100% पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या वतीनं उद्योगपती म्हणून माझी आहे. हा देखील शब्द आज सगळ्यांना विचार देतो. दुसरा आपला इथे निवडणूक MIDC आहे, त्या MIDCचा प्रश्न माझ्याही संबंधित आहे, ती देखील MIDC पूर्ण केली जाईल हा देखील शब्द देतो. कुठल्या मुलावरनं रस्ता प्रभाग क्रमांक 12 आणि 16 त्या नागरिकांना ज्या काही रस्त्याच्या बाबतीमध्ये अडचणी आहे त्या संदर्भामध्ये देखील शिवसेना योजनेतून करण्यात येईल हा देखील शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की जी विनंती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या 35 उमेदवारांना आपण परभणी महानगरपालिकेमध्ये पाठवावं, आमच्या पुरस्कृत उमेदवारांना विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.